हॅलो एव्हरीवन, अपर्णाचे पान या भागात तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. हे असे आमरसपुरीचा बेत आहे, म्हणून थोडा वेळ आंबे हे असे पाण्यात मी भिजत ठेवणार आहे. त्याच्याने असं होतं की आंब्यातली हीट कमी होते. त्यानंतर 1 कप कणिक घेतलेली आहे गव्हाची. त्यात थोडासा रवा, मीठ आणि तेल टाकून मी फूड प्रोसेसरमध्ये कणिक मळून घेतलेली आहे. फूड प्रोसेसरमध्ये कणिक मळण्याचा एवढाच फायदा आहे की पटकन कणिक मळून होते, पुन्हा रगडत बसायची गरज नाही असं जोर लावून. आणि म्हणून मला फूड प्रोसेसर या बाबतीत खूप आवडतो. आणि त्यानंतर मग आता मी आंबे व्यवस्थितपणे असे त्याच्या सालीबिली काढून त्यातला आतला गर मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे. हा अजून मला बारीक करायचा आहे, म्हणून मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात त्याला फिरवून घेते व्यवस्थितपणे. आणि त्यानंतर मग थोडंसं त्याच्यात मी साखर टाकलेली आहे, अगदी 1 चमचा, कारण की ऑलरेडी आंबे खूप गोड होते म्हणून. आणि हे असं छानपैकी त्याच्यात थोडंसं दूध टाकले डिलिशियस होण्यासाठी. आणि हे थोडं फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं आमरस थंड होण्यासाठी. नंतर मग मी ह्या अशा चपात्या लाटायला घेतल्या. 1 वाटीच्या आकाराच्या मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला कळेल की फूड प्रोसेसरमध्ये जे काही कणिक मळून आलेलं आहे त्याच्या पुऱ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत, कुठलेही कष्ट न घेता. आणि माझा वेळ पण वाचलेला आहे की मला जे काही आणि दुसरी गोष्ट, माझं पर्सनल रिझन असं आहे की मला नेल आर्ट करायची सवय आहे, की नेल आर्ट केल्यानंतर मग मी कणकीमध्ये हात जास्त नाही घालू शकत. तर मग मला फूड प्रोसेसर हा बेस्ट ऑप्शन वाटतो. तुम्हाला फूड प्रोसेसरमध्ये कणिक मळायला आवडते का हाताने, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे अशा टम्म माझ्या पुऱ्या मस्तपैकी फुगलेल्या आहेत. आणि आता मी स्वतःचं ताट तयार करून घेते आहे. हे असे 5-6 पुऱ्या, 1 वाटी आमरस, मस्तपैकी आजचा बेत झालेला आहे उन्हाळ्याचा. तुम्हीसुद्धा आमरस केला की नाही हे पण मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. बाय बाय, टेक केअर.